नमस्कार, मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मागच्या काळी व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं की आपण कम्प्युटर थ्रू किंवा मोबाईल थ्रू आपण कशा पद्धतीने आपलं मतदान यादीतनं नाव नोंदवून घेऊ शकतो, ते कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो. जर आपलं मतदान कार्ड जुनं असेल तर त्यामध्ये आपण कशा पद्धतीने आपला मोबाईल नंबर लिंक करून ते डाउनलोड करून घेऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण फक्त 106 रुपयामध्ये आपण पॅन कार्ड कशा पद्धतीने काढू शकतो. तर चला पाहूया त्याची प्रोसेस की पॅन कार्ड 106 रुपयामध्ये आपण कशा पद्धतीने काढू शकतो. सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला गुगलमध्ये ऑनलाईन पॅन कार्ड अप्लाय हे सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर आपल्याला काहीसा असा सरफेस दिसून येईल. असा सरफेस दिसून आल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पहिली जी वेबसाईट आहे ती सिलेक्ट करायची आहे. ती वेबसाईट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काहीसा असा इंटरफेस दिसेल. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम ॲप्लिकेशन टाईप निवडायचं आहे. न्यू पॅन इंडियन सिटीजन फॉर्म 49A हे निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपली कॅटेगरी निवडायची आहे, ती असेल इंडिव्हिज्युअल. त्यानंतर ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे. तर आपलं टायटल टाकायचं आहे. त्यानंतर आपलं खाली आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव ह्या पद्धतीने आपल्याला ते भरायचं आहे. ते भरल्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख विचारली जाईल. ती जन्मतारीख आपल्याला पहिल्यांदा डेट, महिना आणि साल याप्रमाणे भरायची आहे. त्यानंतर आपल्याला आपला ईमेल ID द्यायचा आहे, आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करून खाली दिलेला कॅप्चा भरून आपल्याला सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हणल्यानंतर एक आपल्याला टोकन नंबर जनरेट होईल. तो जनरेट केलेला टोकन नंबर नीट नोंदवून घ्यायचा आहे किंवा या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून आपल्याला कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचा आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असा काहीचा सरफेस दिसेल. त्यामध्ये 3 ऑप्शन असतील. सबमिट डिजिटली थ्रू eKYC. ह्यावर आपला आधार कार्डला जो फोटो आहे तोच फोटो पॅनवर येईल. त्यामुळे आपल्याला हे निवडायचं नाही आहे. तर आपल्याला दुसरा ऑप्शन निवडायचा आहे. सबमिट स्कॅनर इमेज थ्रू e-साईन. ह्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर. जर तुम्हाला प्लॅस्टिकचं कार्ड जे आहे ते आपल्या पत्त्यावर हवं असेल तर इथे येस म्हणायचं. त्यानुसार आपल्याला फीज पे करावी लागेल. त्यानंतर आपण खाली आधार कार्डचे शेवटचे 4 डिजिट आपल्याला इथे टाकायचं आहे. तर ते टाकल्यानंतर खाली नेम ॲज पर आधारनुसार आपल्याला नाव नोंदवायचं आहे. इथे आधार कार्डवर ज्या पद्धतीने नाव असेल त्या पद्धतीने नाव इथे हे घ्यायचं आहे. त्यानंतर खाली नेम ऑफ द फुल ॲप्लिकंट. तर इथं टायटल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. टायटल सिलेक्ट केल्यानंतर खाली आडनाव घ्यायचं आहे. आडनाव नंतर आपल्याला नाव घ्यायचं आहे. नाव घेतल्यानंतर वडिलांचं नाव द्यायचं आहे. ही तिन्ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जे नाव पॅन कार्डवर टाकायचं आहे ते नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडल्यानंतर आपल्याला आपलं जेंडर टाकायचं आहे. आपण मेल आहात, फिमेल आहात हे टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की ह्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या नावाने ओळखलं जात आहे का. तर आपल्याला नो म्हणायचं आहे. नो म्हटल्यानंतर त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की आई वडील एकत्रित आहेत की वेगवेगळे आहेत. एकत्रित असेल तर नो म्हणायचं आणि सिंगल असेल तर येस म्हणायचं. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव इथं पूर्ण टाकायचं आहे. त्यानंतर खाली मदरचं नाव टाकायचं आहे. हे नाव टाकताना आपल्याला आपलं आडनावापासून सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की पॅन कार्डवर कोणाचं नाव टाकायला आपल्याला आवडेल, फादर नेम का मदर नेम. तर फादर नेम आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला काहीसा असा इंटरफेस दिसेल.
त्यावर आपल्याला विचारलं जाईल की आपला इन्कम सोर्स काय आहे. इन्कम सोर्स प्रमाणे आपण इथे टाकायचं आहे की आपण सॅलरीड आहात, बिझनेस आहात का इतर काही करत आहे. तर सध्याला जर मी नो इन्कम ह्यावर क्लिक करत आहे. आपण ज्या पद्धतीने आपण अर्निड पर्सन, तुम्ही ज्या पद्धतीने कमवते पर्सन असाल त्या पद्धतीने आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला कम्युनिकेशन ॲड्रेस विचारला जाईल. तिथे आपल्याला रेसिडेन्सवर क्लिक करायचं आहे. रेसिडेन्स हे निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण टोटल ॲड्रेस इथं टाईप करायचा आहे पिनकोड सहित टाईप केल्यानंतर पुढे ऑफिसचा ॲड्रेस विचारला जाईल. तो भरला तरी चालेल आणि नाही भरला तरी चालेल. त्यानंतर आपल्याला टेलिफोन आणि ईमेल आय डीची डिटेल मागवली जाईल. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला आपला भारत देश इंडिया हे करायचं आहे. त्यानंतर STD कोड असेल तो टाकायचा, नाहीतर डायरेक्ट आपला फोन नंबर टाकायचा. त्याच्यानंतर ईमेल ID टाकायचं आणि अपॉइंट रिप्रेझेंटेटिव्ह ॲड्रेस तर त्याच्यावर नो म्हणायचं आहे. नो म्हटल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसून येईल. त्या सरफेसवर युनिक कोड, EQ टाईप, रेंज कोड हे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. तर हे सर्च करण्यासाठी खाली इंडियन सिटीजनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपलं स्टेट निवडायचं, सिटी निवडायची. सिटी निवडल्यानंतर आपल्या जवळपास आपल्या एरियामध्ये पॅन कार्डचे कोणते ऑफिस आहेत ते सगळं आपल्याला इथे त्याची लिस्ट येईल. त्यावर आपल्या जवळचं जे आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती हे कोड जे आहे ते ॲटोमॅटिक जनरेट होऊन जातील आणि आपल्याला ते सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला आता शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करावे लागते. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक प्रूफ ऑफ आयडेंटिटी, त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस अँड प्रूफ ऑफ बर्थ असे 3 डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे आहेत. तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये हे डॉक्युमेंट आहेत. ह्या डॉक्युमेंटपैकी आपण कोणताही एक डॉक्युमेंट देऊ शकता. त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसपैकी आपण ह्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट देऊ शकता. त्यानंतर आपण डेट ऑफ बर्थच्या प्रूफ पुराव्यासाठी ह्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट देऊ शकता. हे डॉक्युमेंट आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डिक्लेरेशन दिसेल. तर यावर आपला डिक्लेरेशनमध्ये नाव, आपल्याला इथे नाव टाकायचं, हरसेफ टाकायचं आहे, वरती नाव टाकायचं आहे आणि हिमसेफ टाकायचं आहे. हिमसेफ टाकल्यानंतर प्लेस टाकायचं, आपण कुठनं ठिकाणाचं नाव टाकायचं आहे आणि त्या दिवशीची डेट टाकायची आहे. डेट टाकल्यानंतर त्यानंतर आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. अपलोड करण्यासाठी ती सिग्नेचर जी आहे ती 50 KB, फोटो आणि सिग्नेचर दोन्ही 50 KB मोठा नसावा. साईज चेंज केल्यानंतर तुम्ही इथे या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि साईज चेंज करण्यासाठी मी जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर वर दिलेले आपण जे निवडलेले आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला खाली अपलोड करायचे आहेत. अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये यामध्ये आपल्याला अपलोड डॉक्युमेंट करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड, तर आपण वर दिल्याप्रमाणे आपल्याला इथे डॉक्युमेंट ॲड करायचे आहे. जर अपलोड म्हणायचं आहे आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर ॲड डॉक्युमेंट म्हणायचे आहे. असे आपण वर दिलेले 3 डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. तर आपल्याला त्यानंतर सिम्पली नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला समोर आपल्याला पहिल्या कॉलममध्ये आधार कार्डचे जे पहिलेचे 8 नंबर आपल्याला इथे टाईप करायचे आहे. टाईप केल्यानंतर खाली इथे आधार ॲज पर नाव टाकायचं आहे आणि स्क्रोल खाली करायचा आहे. इथे आपण भरलेला संपूर्ण फॉर्म जो आहे तो इथे येईल.
तो आपल्याला एकदम व्यवस्थित चेक करायचा आहे. त्यामध्ये आपण सगळं चेक करून घ्यायचं आहे की आपण डॉक्युमेंट जे आहेत, जे कुठले दाखल केलेले आहेत, अपलोड केलेले डॉक्युमेंट चेक करायचे आहेत. हे जर व्यवस्थित असेल तर प्रोसीड म्हणायचं, आणि जर व्यवस्थित नसेल तर एडिट करू शकता आपण. त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. तर त्यामध्ये आपल्याला 106 रुपयाचं पेमेंट ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर त्यावर आपण थर्ड ऑप्शन निवडायचा आहे, ऑनलाईन पेमेंट थ्रू बिल डेस्क. त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला 106 रुपये 90 पैसे भरावे लागतील. तर आपल्याला फिजिकल पॅन कार्ड आणि ई फी दोन्ही मिळणार आहे. म्हणजे आपल्या प्लास्टिकचं कार्ड जे आहे ते आपल्या घरी देखील आपल्या ॲड्रेसवर, आपण दिलेल्या ॲड्रेसवर येणार आहे. तर त्यानंतर आपल्याला खाली क्लिक करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला आय ॲग्री टू दी टर्म्स ऑफ सर्व्हिस यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू पेमेंट म्हणायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट म्हटल्यानंतर खाली सगळं GSTचं बिलिंग वगैरे सर्व येईल. बिलिंग आल्यानंतर आपल्याला सिम्पली कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हटल्यानंतर असा काहीचा सरफेस दिसेल. त्यावर ह्या QR कोडला आपल्याला पैसे पे करायचे आहेत. तर याचा आपण स्क्रीनशॉट काढून किंवा दुसऱ्याच्या फोनवरनं देखील आपण भरू शकता. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर असा काहीचा सरफेस दिसेल. त्यावर आपला ट्रान्झॅक्शन ID वगैरे ट्रान्झॅक्शन ID सर्व इथे पैसे पे सक्सेसफुली झाल्यानंतर असे काहीचा सरफेस दिसेल. त्यामध्ये तुमची सगळी डिटेल येईल. टर्म्स अँड कंडिशन आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे आणि ऑथेंटिकेट म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल. त्यावर OTP ऑथेंटिकेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP ऑथेंटिकेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेशन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर असा काहीसा सरफेस दिसेल. त्यावर आपल्याला आपला टोकन नंबर वगैरे टाईप करायचा आहे. त्यावर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर जो OTP येईल तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर असा काहीसा सरफेस दिसेल. कंटिन्यू विथ ई साईन यावर क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला ई साईन करण्यासाठी आपल्याला वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड टाकल्यानंतर सेंड OTP म्हणायचं आहे. सेंड OTP म्हटल्यानंतर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाईप करायचा आहे. टाईप केल्यानंतर व्हेरीफाय OTP म्हणायचं आहे. व्हेरीफाय OTP झाल्यानंतर तुमचं ई साईन जे आहे ते झालेलं आहे. तर त्याचा ॲक्नॉलेजमेंट आहे, आपण सिम्पली डाउनलोड करून घेऊ शकता. ही जी PDF आहे ती आपल्याला बंदिस्त PDF मिळेल. त्यावर सिक्युरिटी कोड विचारला जाईल. तो कोड असेल आपला जन्मतारीख. आपल्याला काहीही न टाकता जन्मतारीख टाकायची आहे. जर आपली जन्मतारीख 1/1/1993 असेल तर आपल्याला 01011993 असं टाकायचं आहे कोड. त्यानंतर हा कोड आपल्याला पूर्ण बघून घ्यायचा आहे. आपला फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण घर बसल्या 106 रुपयामध्ये पॅन कार्ड काढू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे बिंग लॉयर. जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळीला शेअर करा, जेणेकरून ते देखील घर बसल्या पॅन कार्ड काढू शकतील.